जरांगे पाटील, हॅलो. स्वागत तुमचं TV9 मध्ये। तुमचा लढा आता हा अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। आता अगदी तुमचं जे लक्ष्य आहे त्या तिथपर्यंत तुम्ही आता पोहोचलेला आहात। तर काय वाटतं तुम्हाला, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? अ, 54 लाख नोंदीच्या बाबतचा आपल्याला जो डाटा पाहिजे त्या डाट्याबाबत चर्चा झालेली आहे। ते डाटाही देणार आहेत आणि 54 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र दिलेत असं त्यांनी आपल्याला एक पत्र दिलेलं आहे। आणि परिवाराला त्याच्या ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्या परिवाराला पण द्यायचं प्रमाणपत्र, परंतु त्यांनी अर्ज करावा, आम्ही देण्यास तयार आहेत 3-4 दिवसात। त्याला जे शपथपत्राच्या आधारावर सुरुवातीला दिलं जाईल, नंतर त्याची गृह चौकशी केली जाईल, या स्वरूपाचं त्यांनी आपल्याला सांगितलं। आता याच्यातला मेन मुद्दा राहिला, हे 2 झाले, आमचे 3 मुद्दे खूपच महत्त्वाचे होते, 3-4 मुद्दे सगळे सोयरे, कारण ज्याची नोंद मिळाली त्याच्या परंपरेनुसार ज्या लग्नाच्या सोयरीक होतात ते सर्व गणगोतातील सगळे सोयरे यांनाही त्या नोंदीच्या आधारावर देण्यात यावं अशी आमची मागणी होती। तर त्यांनी तेही मान्य केली की त्यालाही देण्यात यावं म्हणून एक शपथपत्राच्या आधारावर गृह चौकशी करून। मात्र त्यांनी त्याचे अध्यादेशच काढला नाही। मी ते बघितलं, अगोदर वाटलं झालंय, पण ते अध्यादेशच नाही, अध्यादेश मागं ठेवून दिला। नुसते त्यांनी आम्हाला मसुदा दिलाय आणि त्या मसुद्यावरती सह्या नाही, काहीच नाही, काही नाही। मसुदा कसा असू शकतो? तुम्हाला खाली ऑर्डर करायला लागणार आहे सगळ्या कलेक्टर महोदयांना, जिल्ह्यातल्या सगळ्या मंत्रालय त्याच्या अंतर्गत जेवढे ते त्या मंत्रालयाच्या विभागाला हे करायला लागेल, विभागीय आयुक्तांना त्याचं तुम्हाला ते पुटअप करावं लागणार आहे। असं कसं होईल? ते माझ्या लक्षात आल्यामुळं चला म्हणलं आपण आणखीन बी मुंबईला जायचंच आहे। आज 26 जानेवारी आहे, आज देशाचा आनंदाचा दिवस आहे। आपण आजचा दिवस एक दिवस टाळूया आणि त्यालाच वेळ देऊ। आजचा तुम्हाला राहिलेला वेळ घ्या, रात्र घ्या, अध्यादेश द्या, उद्या 12 वाजेपर्यंत नसतं मी आजच मैदानाला जाणार। आपण समाजासाठी मागं हटत नाही, परंतु कधी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे, सकारात्मक चाललं पाहिजे, म्हणून आपण सकारात्मक आम्ही की आपण वेळ दिला पाहिजे। मनानच दिला आम्हाला, त्यांनी अजिबात मागितलेला नाही। म्हणलं घ्या पण आम्हाला द्या, आम्हाला काय कोणाला विटीस धरायचं नाही, तुम्ही माझ्या समाजाला विटीस धरू नका आणि कुठल्याही पोराला त्रास द्यायचा नाही। मुंबईत आल्यामुळे जर कोणाला त्रास दिला तर सगळे झाडून पुसून मराठी मग मुंबईत येऊ आम्ही पुरेची।